फुला तुझ्या दरबारात दोन्ही जोडून हात, फुला तुझ्या दरबारात दोन्ही जोडून हात, भीक मागी तुम्ही चरणावरी, तुझ्या चरणाचा प्रेम भिकारी, तुझ्या चरणाचा प्रेम भिकारी। अनेक भाविकांना अनुभव आहे दादा, लाखोच्या संख्येने बाबाजींचे भाविक आहेत। काय अनेकांनी आपली परिस्थिती आपले दुःख बाबाजीला सांगितले का? नाही सांगितले ना। बाबाजींच्या दृष्टीखाली जाऊन बसलो आम्ही, बाबाजींचे चरण स्पर्श केले, आमच्या जीवनातले दुःख नाहीसे झाले, सर्व दुःखाचा नायनाट झाला आणि आपणाला सुख प्राप्त झाले त्या सद्गुरु माऊलीच्या कृपेने। म्हणून म्हणायचं आहे, गुरु माऊली तू दे मज ज्ञान, आत्मज्ञान देऊनी करी कल्याण, करी कृपा तू माझ्यावरी। बाबाजीने काय दिलं आपणाला? फक्त ध्यानाला बसा एवढं सांगितलं ना। ध्यानामधून ज्ञान झालं, ज्ञानामधून आमची प्रगती झाली दादा। ज्या शेतामध्ये आम्ही 10 क्विंटल धान्य पिकवत होतो त्या शेतामध्ये आज 50 क्विंटल धान्य पिकवत आहोत। याचे कारण काय आहे? ज्ञानी झालो, व्यसन मुक्त झालो। ध्यानामधून ज्ञान आलं तेव्हा आम्ही त्या व्यसनेपासून दूर झालो, अनेक आडंबरापासून दूर झालो। आम्ही ज्ञानी झाल्याने आमच्या जीवनाची प्रगती झाली। एवढा सद्गुरु माऊलीचा थोर उपकार आहे हो आपल्यावर। ध्यानाच्या माध्यमातून आपल्यावर उपकार केले, आपल्याला ज्ञानी सुज्ञानी बनवलं आणि जीवनाचं स्वर्ण केलं। तुझ्या विन तुझ कोणी नाही सुखदाता, दिव्य ज्ञान देऊनी उदारशी भक्ता, आज मजला घे पदरी, तुझ्या चरणाचा प्रेम भिकारी। फक्त रिकामी जोडी घेऊन जायचे दादा बाबाजीकडे। जोडीमध्ये कुणाही प्रकारचं काहीच नाही ठेवायचं, फक्त रिकामी जोडी घेऊन जायचं। बाबाजी निश्चित त्या जोडीमध्ये आपला कृपा प्रसाद टाकतात आणि आपल्या आयुष्यात कधी न सरणार आपल्याला खजाना प्राप्त होतो त्यामधून। म्हणून म्हणायचं आहे की बाबाजीकडे जात असताना मनातील सर्व बाधा विसरून जायच्या आणि आपल्याला त्या सद्गुरु चरणावर निष्ठेने आणि अति प्रेमाने आलिंगन घ्यायचं आहे। तुझ्या विना तुझ कोणी नाही सुखदाता, दिव्य ज्ञान देऊनी उदारशी भक्ता। गणपत वाटगुरे काय म्हणतात दादा बाबाजी बद्दल? अरे कागापोटी जन्म झाला कुठून शुभ्रता मिळेल त्याला, अशा अज्ञानी घराण्यात जन्माला आलो, अशा गरीब घराण्यात जन्माला आलो देवा, याचा पालट करण्यासाठी तूच एक समर्था। किती आपली किती गावरान भाषा होती, आपली किती गरिबी होती, आपल्या मागे किती दारिद्र्य होती। म्हणून गणपत गुरुजी काय म्हणतात? कागापोटी जन्म झाला कुठून शुभ्रता मिळेल त्याला, यास पालट करण्यास एकच तू समर्था। अहो कावळ्याच्या पोटी जन्म आलो, आपल्याला शुभ्रता कशी प्राप्त होईल? पण त्या सद्गुरु माऊलीमध्ये एवढं सामर्थ्य आहे दादा, त्याने सर्वांना बगळ्यासारखे पांढरे शुभ्र केले। आपण ज्ञान पंडिताच्या घरात जन्माला न येऊन ज्ञान प्राप्ती झाली, हे सद्गुरु माऊलीची कृपा आहे आपल्यावर। म्हणून म्हणायचं आहे कागापोटी जन्म झाला कुठून शुभ्रता मिळेल त्यांना, यास पालट करण्यास तूच एक समर्था। सद्गुरु माऊलीमध्ये एवढं सामर्थ्य आहे। आज भारताच्या पाठीवर 230 ध्यान केंद्राची स्थापना आहे दादा। सर्व लोक ज्ञानी झाले, लोक सुखी झाले। म्हणून म्हणायचं आहे की जेवढं वर्णन करावं तेवढं कमी आहे त्या सद्गुरु माऊलीचं। तुझ्या विना तुझ कोणी नाही सुखदाता, दिव्य ज्ञान देऊनी उदारशी भक्ता। पूर्वी म्हणायचे आमचे वाडवडील, 6वी बर्म्याचा लेख तिथे सद्गुरु मारे मेघ।
ज्या दिवशी आम्ही जन्मापासून 5व्या दिवशी 5वी करत असतात त्या दिवशी 6वी ब्रह्मदेव आमचे प्रारब्ध नेतात म्हणावं असे पूर्वी लोक म्हणायचे. पण त्या 6वी ब्रह्मदेवाने लिहिलेला लेख आमच्या प्रारब्धाचा त्यांना सुद्धा बदलण्याची कॅपॅसिटी त्या सद्गुरु माऊलीमध्ये आहे. म्हणून दादा जेवढे वर्णन करावे तेवढे कमी आहे. आणि बाबाजीने फक्त काय सांगितलं वा आम्हाला पूजापाती आडंबर करायचं नाही सांगितलं ना. आज एवढं जग सुखी आहे. अनेकांना विचारतो दादा बाबाजीच्या सानिध्यात आलो तेव्हापासून आमचं खूप चांगलं आहे, खूप आनंद आहे. तर दादा काय म्हणावं वाटतो, नित्य नमवी तो माता चरणावरी तुझ्या चरणावरी. बालभजनी मंडळानं लक्षात घ्यावं, भजन इतकं सोपं नसून साधं नसून अति अनुभव आहे. भजनाला इतक्या सामान्य समजू नका, खूप अनुभव आहे. भजन हे एका एका शब्दाचा अर्थ करण्यासारखं सद्गुरु वाङ्मय आहे हो, त्याच्यात सद्गुरूची लीला आहे. म्हणून म्हणायचं आहे की एवढं सुख ज्या माऊलीने आमच्या आयुष्यात दिलेलं आहे त्या माऊलीच्या प्रती आम्हाला आयुष्यामध्ये असा निष्ठा पाहिजे, अशी एवढी भक्ती पाहिजे. नित्य नमवी तो माता चरणावरी तुझ्या चरणावरी अशी कृपा असू दे माझ्यावरी देवा माझ्यावरी. कावळ्यासारख्या पक्षाच्या पोटी जन्माला आल्यासारखं आपलं आयुष्य होतं दादा. आज आपण पांढरे शुभ्र ज्ञानाच्या माध्यमातून अशा आमच्या आयुष्याला बाबाजीने सुखमय केलं आणि आमच्या आयुष्याचं सुवर्ण केलं. म्हणून त्या सद्गुरूच्या भक्तीपासून आणि त्या सद्गुरूच्या सेवेपासून कधी वंचित न व्हावं. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्या चरणी माझे जीवन राहावं अशा माध्यमातून म्हणायचं आहे, नित्य नमवी तो माता चरणावरी तुझ्या चरणावरी अशी कृपा असू दे माझ्यावरी देवा माझ्यावरी. हे ज्या बाबाजींच्या संस्थान प्रांगणामध्ये कार्यक्रमामध्ये जे भाविक रडायलेले दिसतात ना, याचा अर्थ एकच आहे दादा, पूर्वी ते दुःखात होते. बाबाजीकडे येण्याच्या अगोदर खूप दुःखमय होते, त्यांना सुख प्राप्त झालं म्हणून ते आनंदाच्या आसू रडतात की आज माझ्या सद्गुरूचं सामर्थ्य किती थोर आहे, माझ्या जीवनाचं सुवर्ण केलं. झाली कृपा ते सरले दुःखाचे दिन वाती आनंद आसू नयनातून. त्या सद्गुरु माऊलीने कृपा केली ना आपल्यावर, म्हणून आज आनंदाच्या आसू नेत्रातून वाहतात दादा. झाली कृपा ते सरले दुःखाचे दिन वाती आनंद आसू नयनातून. पाना प्रेमाचा पाजला तू बालका परी आमा बालका परी असे कृपा असू दे माझ्यावरी देवा माझ्यावरी. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या सद्गुरु माऊलीच्या चरणी आपलं आयुष्य जावं हीच अनेकाची भावना आहे दादा. आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या नारापूर गावाचं. मला बोलण्यास 2 शब्दाचा संधी दिली याबद्दल सर्वांचं धन्यवाद करतो. याच ठिकाणी विराम देतो. सर्वांना जय गुरु.